आजच्या व्हेज थाळीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील। सॅलडमध्ये आहे पौष्टिक कोशिंबीर, स्नॅक्समध्ये आहे 10 मिनिटात झटपट होणारी कोथिंबीर वडी, भाज्यांचे 2-3 प्रकार करण्यापेक्षा एकच पौष्टिक अशी मिक्स व्हेजची भाजी आहे, भरपूर पदर सुटलेला मऊसूत गुबगुबीत असा त्रिकोणी पराठा आणि गरम गरम भात आहे। भातावर आपलं मस्त पौष्टिक असं मूगडाळीचं फोडणीचं वरण देखील आहे। वाह, आता यावर हवी ती फक्त साजूक तुपाची धार, तरी सुद्धा ही थाळी अपूर्ण आहे। काय बरं यामध्ये अपूर्ण आहे, चला व्हिडिओमध्ये कळेलच। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण पाहूया 10 मिनिटात होणारी झटपट पौष्टिक अशी कोथिंबीर वडी। त्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, निथळून घेतली आहे आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे। एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग, साधारण अर्धा चमचा लाल तिखट, तर तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यामध्ये घालूया अर्धा ग्लास पाणी। हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ह्याचे लम्स कुठेही होणार नाही याची काळजी घ्यायची। चला आता हे आपण झाकून ठेवूया। तोपर्यंत खलबत्त्यामध्ये इथे मी 1 मिरची आणि थोडे 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत। त्याचा आपल्याला ना जाडसर असा ठेचा करून घ्यायचा आहे। कढई गरम करायला ठेवूया। अगदी अर्धा टेबलस्पून एवढंच तेल मी यामध्ये घातलेलं आहे। त्यामध्ये घालूया भरपूर असे तीळ, तर गावरान तीळ घेतले ना तर चव जास्त छान लागते, शिवाय पौष्टिकही होतात। थोडासा हिंग घालूया आणि जो आपण ठेचा करून घेतला आहे लसूण मिरचीचा तो देखील यामध्ये आपण थोडासा परतून घेणार आहोत। खूप जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाहीये। यामध्येच आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारण 1 जुडी एवढी कोथिंबीर आज मी वापरलेली आहे कोथिंबीर वडीसाठी। यामध्ये घालूया थोडंसं मीठ। लक्षात ठेवा आपण जे बॅटर बनवलंय ना त्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे, तर मीठ तुम्ही चवीनुसारच यामध्ये ॲड करा। मीठ घातल्यामुळे काय होतं ना, कोथिंबीरीचा रंग छान हिरवा राहतो। आता हे जे आपण बॅटर बनवून घेतलंय ते यामध्ये मिक्स करूया। गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे, गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाहीये। मग असं हे मिक्स करत राहिल्यानंतर ना या मिश्रणाचा असा छान गोळा झालेला आहे। जेव्हा हे कढईपासून थोडंसं वेगळं व्हायला लागतं ना त्यावेळी आपल्याला यावर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत याला छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे। मिश्रण वाफतंय तोपर्यंत एक थाळी मी तयार करून घेते, ज्यामध्ये आपल्याला ही वडी सेट करायची आहे। तर त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा, थोडेसे तीळ त्यावर आपण स्प्रिंकल करून घेणार आहोत, त्यामुळे ना वडी आणखीनच छान चवदार लागते। कोथिंबीर वडीचं मिश्रण आपलं छान व्यवस्थित शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून ना आपण ह्याला काढून घेऊया। गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला या थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही स्पॅच्युलाचा वापर करा किंवा मग एखादी वाटी किंवा पेला जरी वापरला तरी देखील चालेल। तर एकसारखं आपल्याला हे असं पसरून घ्यायचं आहे आणि वरून थोडेसे तीळ आपण यावर स्प्रिंकल करणार आहोत। दत्त स्नॅक्सची जर तुम्ही कोथिंबीर वडी खाल्ली असेल ना तर त्याच पद्धतीची ही कोथिंबीर वडी आज मी बनवलेली आहे। कोथिंबीर वडी व्यवस्थित थंड झालेली आहे, सेट झालेली आहे। ह्याचे पीसेस आपण कट करून घेऊया। तुम्हाला जर डीप फ्राय करायचे ना तर तुम्ही हे डीप फ्राय देखील करू शकता, पण आज इथे ना मी हे शॅलो फ्राय करणार आहे। तर इथे बिडाचा तवा ठेवला आहे, अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि जेवढ्या आवश्यक आहेत ना तेवढ्याच कोथिंबीर वडी इथे मी तळून घेते। वाफवलेली कोथिंबीर वडी ना फ्रीजमध्ये 8 दिवसांपर्यंत व्यवस्थित राहते। पहा मस्त झाली आपली कोथिंबीर वडी। आता खूप जास्त पौष्टिक अशी ही कोशिंबीर करूया। त्यासाठी मी किसलेला बीट घेतला आहे, अगदी बारीक चिरलेली सिमला मिरची घेतली आहे, गाजर पण उभा पातळ चिरून घेतलेला आहे। तर हे सगळं मिक्स करूया। यामध्ये घालूया मोड आलेली मटकी आणि फेटलेलं दही। तर ह्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही कुठलाही पदार्थ ॲड करू शकता। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि या कोशिंबीरीला आणखीन जास्त टेस्टी बनवण्यासाठी इथे मी फोडणी करणार आहे। फोडणी पात्रामध्ये चमचाभर तूप घालायचं। यामध्ये घालूया थोडेसे जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ताजा हिरवा कढीपत्ता आणि ही गरमागरम फोडणी आपण ही जी कोशिंबीर केली ना त्यावर ओतून घेणार आहोत। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, सगळं मिक्स करून घेऊया आणि मस्त चटपटीत पौष्टिक अशी आपली हेल्दी कोशिंबीर तयार झालेली आहे। आता वरण भाताचं कुकर लावायचं आहे, तर इथे मी कुकरमध्ये पाणी घालते। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यामध्ये घालूया आवश्यकतेनुसार पाणी। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। बऱ्याच जणी भातामध्ये मीठ घालत नाही, तर कोण कोण भातामध्ये मीठ घालत नाही मला कमेंट करून नक्की कळवा। चला आता इथे मी मुगाची डाळ देखील ना भिजत ठेवली होती 1 अर्धा तास, ती देखील स्वच्छ धुवून घेतली आहे। डाळीमध्ये फक्त हळद घालायची, मीठ घालायची नाही, कारण डाळीमध्ये जर मीठ घातलं ना तर डाळ लवकर शिजत नाही। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया।
कुकर थंड झालंय, आता आपण हे काढून घेऊया। बघा डाळ किती छान शिजलेली आहे। डाळीला आता ना आपण फोडणी करूया। तर यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी, भरपूर घातली आहे मोहरी। जिरं घालूया आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग। वरणामध्ये हिंग घालत जा म्हणजे डायजेशन प्रॉपर होतं। बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता यामध्ये ॲड करूया। आता बघा इथे मी फोडणीला तेल कमी घेतलं होतं, त्यामुळे थोडंसं तूप मी यामध्ये घालतेय आणि या तुपामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर जर तुम्ही अशी तेलात किंवा तुपात फोडणीमध्ये जर परतली ना तर कोथिंबीरीचा रंग हिरवा राहतो। पाव चमचा हळद घालूया, मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो फोडणीला सगळ्यात शेवटी घालायचा आणि खूप जास्त परतायचा नाही। यामध्ये घालूया शिजलेली मुगाची डाळ, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। एक 5-6 मिनिट तरी ना स्लो फ्लेमवर आपण हे वरण छान शिजून घेऊया। सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त पौष्टिक असं फोडणीचं मूग डाळीचं वरण तयार आहे। चला आता मस्त चटपटीत अशी मिक्स व्हेजची भाजी बनवूया। तर 4 भाज्यांची पौष्टिकता या एकाच भाजीमध्ये तुम्हाला मिळेल। मिक्सरच्या भांड्यात 1.5 मोठा कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे। ह्याची आपण ना बारीक पेस्ट करून घेऊया। आता कढई मी तापायला ठेवली आहे, त्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून तेल। थोडेसे खडे मसाले घालायचे। खडे मसाले परतले गेले की यामध्ये आपण ही जी पेस्ट करून घेतली आहे कांदा आणि आलं लसूणची ती यामध्ये घालूया। ही पेस्ट देखील आपल्याला परतून घ्यायची आहे। तोपर्यंत 1.5 मोठा टोमॅटो ह्याची देखील आपल्याला बारीक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। कांद्याची पेस्ट परतली गेली, यामध्ये घालू काही मसाले, ज्यामध्ये मी घेतली आहे पाव चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला, 1 चमचा छोले मसाला, प्रत्येकी अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि धणेपूड। तर चला आता हे मसाले पण ना व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता जी आपण टोमॅटोची प्युरी केली होती ती देखील यामध्ये ॲड करूया। ही देखील आपल्याला पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता पाणी यातलं व्यवस्थित सुकलं, छान मसाले आणि हे पेस्ट सगळी परतली गेली की यामध्ये आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे ना त्यानुसार पाणी ॲड करायचं। फ्लेवरसाठी यामध्ये मी हिरवी मिरची अशी स्लिट करून घातली आहे। स्वच्छ केलेले फ्लॉवरचे तुरे यामध्ये घालूया। सध्या गाजर आणि मटारचा सीझन आहे, ते देखील आपण यामध्ये ॲड करूया। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला बटाटा किंवा मग पनीरचे तुकडे देखील घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण भाज्या शिजेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत। भाज्या पूर्ण शिजल्यानंतर यामध्ये घालूया सिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सिमला मिरची ना शेवटी घालायची म्हणजे त्या मिरचीचा क्रंच ना खाताना खूप छान लागतो। तर बघा पौष्टिक अशी आपली मिक्स व्हेजची भाजी तयार झालेली आहे। आता आपण करणार आहोत मस्त असे गुबगुबीत त्रिकोणी पराठे। पोळीची जी कणिक असते तशीच मी कणिक भिजवलेली आहे, थोडीशी लाटून घेतली आहे आणि त्याला मध्ये कट दिलाय चाकूनी। थोडंसं तेल लावायचं, थोडंसं पीठ, त्यावर सुकं पीठ जे असतं ना ते स्प्रिंकल करायचं आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी किंवा हा जो पराठा आहे त्रिकोणी तो लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये, थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे त्याचे पदर ना खूप छान सुटतात। तर चला आता इथे एक पराठा माझा करून झालेला आहे, दुसरा देखील तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवते। पराठा लाटताना ना खूप जास्त आपल्याला जोर द्यायचा नाही, हलक्या हाताने पोळी किंवा पराठा लाटा। बघा तुमचे 100% हे पराठे आणि पोळी जे आहेत ना ते फुलणारच। आता बघा पोळी आपली लाटून झाली आहे, त्याला कट दिलाय। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि त्यावर जे सुकं पीठ आहे ते लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं, पण शक्यतो लावा, त्याने ह्याचे पदर सुटून यायला मदत होते। आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ह्याचे आपल्याला फोल्ड करायचे आहेत। आहे की नाही सोप्पा हा त्रिकोणी पराठा। आता फक्त आपल्याला ह्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, खूप जास्त जोर द्यायचा नाहीये। अगदी 4 पदरी हा आपला पराठा मस्त तयार होतो, गुबगुबीत होतो। एक पराठा खाल्ला ना की लगेच पोट भरतं। घरामध्ये काही वेगळं बनवलं किंवा कोणी पाहुणे वगैरे येणार असतील ना तर अशा पद्धतीचे पराठे हे पोळ्यांपेक्षा ना करायला खूप जास्त सोपे पडतात। तर बघा इथे पराठा आपला लाटून झालेला आहे, खूप जास्त पातळ केलेला नाहीये। आता गरम तव्यावर ह्याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे। नेहमी आपण पोळी जशी भाजतो ना त्याच पद्धतीने भाजायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे पराठा फुगायला मदत होते। तर दोन्हीकडनं आपल्याला तेल लावून हा पराठा मस्त खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। थोडासा हलक्या हाताने आपल्याला हा फिरवून फिरवून भाजायचा आहे। राजकारणातली भाकरी जशी फिरवली नाही की करपते, अगदी सेम तसाच हा देखील पराठा फिरवला नाही की करपतो बरं का। त्यामुळे आपल्याला हा छान फिरवून फिरवून मस्त सगळीकडून खमंग असा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम तुम्ही जर कमी ठेवली ना तर मात्र हे पराठे चिवट होऊ शकतात। बघा किती मस्त ह्याला लेयर्स आलेले आहेत।
तर मस्त खमंग असा आपला त्रिकोणी पराठा देखील तयार झालेला आहे। आता सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की आपल्या आजच्या थाळीमध्ये ना काहीतरी एक पदार्थ मिसिंग आहे। तर तुम्हाला ओळखता आलाय का सांगा बरं मला। जर ओळखता आला नसेल तर आपण आता लगेच पाहूया। बघा मला तर ना पराठा सगळ्यात जास्त आवडला, मस्त गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे, खरपूस देखील आहे। तर गरमागरम भात, त्यावर मस्त फोडणीचं वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार। तर साजूक तूप जर घरचं असेल ना तर मग तर काय विचारायलाच नको। तर आता मधलं जे तुम्हाला दिसते ना इथे मिसिंग आहे काहीतरी, चला आपण पाहूया। तर यामध्ये बघा इथे गोडाचा पदार्थ मी कुठला ठेवला नव्हता आणि तोच पदार्थ मिसिंग होता। तर सध्या तिळाच्या वड्या घरोघरी केलेल्या आहेत, तर मी देखील इथे तिळाची वडीच यामध्ये ठेवलेली आहे। आणि आता आपली ही प्लेट जी आहे किंवा व्हेज थाळी आहे ही परिपूर्ण झालेली आहे। आता माझा होता गुरुवारचा उपवास, तर मी देखील उपवास सोडायला बसली आहे। मला तर बघा कायमचे 12 महिन्याचे गुरुवारचे उपवास असतात। तुमचे देखील गुरुवारचे उपवास असतात का मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याला नक्की शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका, अगदी फ्री आहे। चला पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा। बाय।